माझ्या बेडरूममधनं होत असलेला सूर्योदय. जे जाणार आहोत ते कसं दिसेल. इनफॅक्ट माझ्याकडे तर काय आता ड्रोन कॅमेरा नाही. त्याचं ड्रोन कॅमेरा असतं तर त्याचं व्हॉल्यूम थोडंफार कळलं असतं. पण मी थोडंसं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हे जे शेत दिसतं आहे ना, ते तिथपासून सुरू होतं आहे. ती त्या कॉलनी, त्या बिल्डिंग, म्हणजे त्या घरांची जी बाउंड्री असेल ना, तिथपासून सुरू होतं आहे. तिथपासून हे असं इकडे असं चाललं आहे. हे याच्यामध्ये आत्ता लॉन लावले, गवत आहे, म्हणजे गवत म्हणजे लॉन आहे थोडक्यात. आणि हे असं इथपर्यंत असं जाईल आणि तिकडे थोडीफार कार दिसत असेल पा, तिथपर्यंत तरी निदान आपल्याला बाउंड्री कळेल. आणि ह्या बाजूला मला बाउंड्रीच कळत नाही आहे खरं. जसं आपण म्हणतो की बांधाला बांध लागलेला आहे का तुझ्या तर मध्ये बांध आहे की नाही तिथपासून, म्हणजे साधारण आता नक्की नाही, पण इथपासून असा मी हे दाखवतो आहे. इथपर्यंत असं आलो आहे आणि असं ते हे एकच शेत आहे. हे सर्व एकच शेत आहे आणि हे पुढे जात राहणार आहे. तर आता पुढे कुठपर्यंत आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात आपण. तर आता मी असं पुढे जात राहणार आहे आणि इकडे बाउंड्री कुठे आहे ते आपण दाखवलं म्हणजे तुम्हाला थोडीफार त्याची लक्षात येईल, लांबी किंवा अमेरिकेत शेत किती मोठं असतं, त्याचं व्हॉल्यूम किती मोठं असतं ते. आता आपण जाऊयात पुढे. तर आपण असं या दिशेने, म्हणजे माझ्या समोरच्या दिशेने आपण पुढे गेलो म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम कळेल. आणि दुसरं मला एक नक्की सांगायचं काय, माझे व्हिडिओ हा काय इन्फॉर्मेटिव्ह नाही. ह्या शेताचं क्षेत्र जे आहे ते साधारण एवढं आहे पा. आता ह्याच्या पुढे पण अजून क्षेत्र आहे की नाही माहिती नाही मला, पण मला असं वाटतं आहे, म्हणून मी केवळ थांबू नका. आणि परत एकदा सांगतो की माझे व्हिडिओ हे काय इन्फॉर्मेटिव्ह नाही आहेत. जस्ट आपण माझंही सायकलिंग होतं आहे, माझाही व्यायाम होतो आहे, तुम्हालाही थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, एवढंच होतं आहे. फक्त थोडं पुढं आलो आहे आणि असं वाटतं आहे मला नक्की की ही बाउंड्री असावी. हे कारण ही अशी एक सरळ लाईन गेलेली आहे की हे या बाजूचं शेत वेगळं असावं आणि ह्या बाजूचं शेत वेगळं असावं. ही बांधाला बांध म्हणतो आहे आपण, तर ते असावं. आणि कदाचित असेलही, मला माहिती नाही, पण असेही. आणि ह्या बाजूला आहे ते वेगळं शेत. आपण आता ह्या रस्त्याने पुढे जाणार आहोत. तशी कुत्र्यां पार्क असावं कदाचित असं वाटतं मला. तर हे पार्क आहे, हे डॉग पार्क आहे. प्रॉपर डॉग पार्कचे नियमसुद्धा इथे लिहिलेले आहेत, डॉग पार्क रूल्स वगैरे. आणि हे पूर्ण डॉग पार्क आहे. आमच्या पुण्यामध्ये पण मी वाचल्यासारखं झालं आहे की कात्रजला पण एक डॉग पार्क होतं आहे किंवा झालेलं आहे, मला कन्फर्म माहिती नाही आहे. आपण जाऊया आपल्या वाटेने पुढे जिथपर्यंत जाता येईल जिथपर्यंत जाता येईल. म्हणजे इनफॅक्ट मी दमेपर्यंत मला असं वाटलं की मी फार थकलो आहे तर मी रिटर्न होईल. आणि आणखी एक सांगायचं मला, काल मी व्हिडिओ बनवला तर थोडासा जास्त स्मार्टपणा केला. कारण मी ते माईक वापरण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित माझ्याकडनं तो माईक ऑन झाला नसावा, त्यामुळं अजूनही मला हे इथे फक्त लॉनचंच दिसतं लावलेलं. मी या बाजूचं बॅक साईडचं, म्हणजे जिकडे वस्ती आहे तिकडचं काय दाखवतच नाही आहे, केवळ इकडच्या बाजूचंच दाखवत राहिलेलं आहे. आणि पुढे दुसरं एक शेत आहे, ते पुढे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूयात. आत्तापर्यंत आपण इकडचंच पाहत आलेलो आहे. इकडच्या बाजूला तर सर्व लॉन लावलेली आहे आणि इकडे ही जी सरळ लाईन दिसते त्या लाईनच्या उजव्या बाजूला, म्हणजे कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूला काहीतरी लावलेलं आहे. कदाचित ते मका असेल. मला शेतीतलं जास्त काही माहिती नाही आहे, कारण मी शेतकरी नाही आणि मी कधी शेती केली नाही.
तर केवळ शेतात दुसरं काय दिसलं तरच मी थांबण्याचा प्रयत्न करणार आहे, अदरवाईज मी या रस्त्याने सरळ असं चालतच राहणार आहे. सॉरी चालत नव्हे, सायकलिंगच करत राहणार आहे. हे समोरचं आपण पाहत चाललेलो आहे, अजूनही तेच शेत आहे. पण मला जसं माहिती आहे तसं आपल्याकडे शेत असतं, शेतात विहीर असते, विहिरात घाट असतो, कालवा असतो किंवा जे काय असतं ते, आणि एक वाडा असतो किंवा घर असतं. तर कदाचित ह्या शेताचं जे समोर एक दिसतं आहे ते वाड्यातलं घर असावं. वाड्यातलं घर असावं. मी केवळ एवढ्यासाठीच म्हणतो आहे की केवळ एकच संपूर्ण ह्या एका बाजूला, म्हणजे ह्या बाजूला ना फक्त एवढं समोरचं एकच दिसतं आहे. अजूनही थोडं पुढे जाऊन मी तिथे थांबून दाखवण्याचा प्रयत्न करेन. आपण असं पुढे पुढे निघालो आहे आणि मी जसं म्हटलं तेव्हा शेतातलं घर, वाडा किंवा काय म्हणतात ते समोर हे असेल. आणि मी अजूनही तुम्हाला ह्या बाजूचंच दाखवतो आहे. इकडे अगदी फार दूरवर कंपनी असेल किंवा काय असेल, तिथपासून अलीकडे सर्व शेती आहे हे पहा. आणि आपण असं पुढे चाललो आहे, या दिशेने निघालो. केवळ हे एकच घर आहे आणि आपण पुढे निघालो आहे. कदाचित असं आपण पुढे निघालेलो आहे. आणि दुसरं एक काय आता मी सायकल चालवत असताना बऱ्याच गाड्या येतात, त्याच्यामध्ये सायबर ट्रक 2-3 दिसले मला ते तुम्हाला दाखवायचे. सायबर ट्रक हा प्रकार, कारचा प्रकार, पण शूटिंग करेपर्यंत त्या पुढे जात आहेत. अजून तरी काय मला सायबर ट्रकचं पिक्चर मिळालेलं नाही आहे. आणि मी गेली 2-3 दिवस असंच चाललं आहे. सायबर ट्रक मला दिसते आणि शूटिंग करेपर्यंत ती सायबर ट्रक पुढे निघून जाते. आपण ह्या दिशेने पुढे चला जाऊयात. व्हिडिओ फार वाढत जातोय राव. मी सरळ रस्त्याने पुढे निघालो आहे, मागचं काही तुम्हाला काही दाखवतच नाही आहे. आपण म्हणजे ह्या बाजूचंच दाखवतो आहे सर्व, आणि पुढे जाऊयात. आता पुढे जात असताना हे बाउंड्री आहे की काय माहिती नाही, पण कदाचित हे वेगळं शेत आहे. पलीकडचं माझ्या कडेने ज्या सर्व गाड्या चाललेल्या आहेत ह्या होंडा, टोयोटो आणि अशा वेगळ्या अमेरिकेच्या बोर्ड वगैरे अशा कंपन्याच्या आहेत. पण आपल्या टाटाची किंवा महिंद्राची किंवा मारुतीची वगैरे असली कुठलीही गाडी, मला एकही गाडी अजून दिसलेली नाही आहे. आता कारण काय ते मला माहिती नाही आहे, पण त्याच्यामध्ये एक गाडी आपली सायबर ट्रक बऱ्याच दिसलेल्या आहेत. आणि मी त्याचं शूटिंग करण्याचा प्रयत्न करून कॅमेरा काढेपर्यंत ती निघून जाते. तर मला तुम्हाला ती सायबर ट्रक दाखवायची नक्की. जाऊयात आपण आपल्या वाटेनेच पुढे चला. हे पहा, ह्या ऑफिसला जाणाऱ्या लोकांच्या गाड्या असतील, येणाऱ्या जाणाऱ्या, आणि कामावर जाणाऱ्या लोकांच्या गाड्या असतील. तर आपण हे फक्त लेफ्ट साईडचा पाथ चाललेलो आहे. जर 10 गाड्या जात असतील तर त्याच्यामध्ये 2 गाड्या तर टेस्लाच असतील. अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या असतील, पण त्यात टेस्लाचं प्रमाण जास्त दिसतं आहे. हे असं शेत पाहत आपण पुढे चाललेलो आहे. ती समोरून आलेली टेस्लाच आहे असेल, नाही, व्होल्क्सवॅगन आहे, होंडा, आणि कदाचित समोरून येणारी टेस्ला. या सर्व ज्या गाड्या जातात त्या आपण पाहतोच आहेत. पण त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला कळलं का? तर प्रत्येक गाडीमध्ये एकच असा माणूस असेल किंवा एकच जण ड्रायव्हर करतो. ते शेजारी असं कोणी नाही. प्रत्येकाच्या गाड्या वेगळ्या असतात. एक यूट्यूबर आहे, म्हणजे वरुण वर्गीस हा जगविख्यात यूट्यूबर आहे. त्याने एकदा प्रयत्न केला होता की इथे लिफ्ट मिळते का म्हणून पाहण्याचा. त्याने मॅक्झिमम व्हिडिओ हे असे हायकिंग करून केलेले आहेत, म्हणजे चालत जाऊन स्वतःच्या वाहनातनं जाऊन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तो सुद्धा इथे फेल झाला होता. त्यालाही कधी इझिली लिफ्ट मिळाली नाही. तसं इथं प्रत्येकजण आपापली स्वतःची गाडी वापरतो आणि लिफ्ट हा प्रकार इथे नाही आहे. आईची वेगळी गाडी, मुलाची वेगळी, मुलीची वेगळी, प्रत्येकाची आपली वेगवेगळी गाडी, आणि ह्या सर्व वेगवेगळ्या गाड्या आहेत.
अगदी फ्रँकली सांगायचं तर मला गाड्यांबद्दल खरंच खूप कमी ज्ञान आहे. पण सायबर ट्रक हा जरा वेगळा आहे म्हणून तुम्हाला दाखवावं असं वाटतं. पण सायबर ट्रक मला दिसतो आहे कधी, पण शूटिंग कार्यपाने जातो. पण मी तुम्हाला सायबर ट्रक नक्की दाखवेन. की केवळ आपण शेत पाहत चाललेलो आहे पुढे 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 पुढे. आणि आता इथे थोडं पुढे गेलं की मला कन्फर्म माहिती आहे, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार नाही आहे. तर एक बाउंड्री इथपर्यंत जाते. म्हणजे कदाचित मी व्हिडिओच्या पहिल्या शॉर्टमध्ये दाखवलं असेल कुठनं व्हिडिओ सुरू करायचा आहे. आणि साधारण इथपर्यंत एक व्हिडिओ म्हणजे एक शेत येतं आहे. आता हे एक शेत आहे की 10 शेत आहेत मला माहिती नाही आहे, पण त्याचं व्हॉल्यूम एवढं आहे. आणि दुसरं असं की हा व्हिडिओ मोठा जसं होतं, मी म्हणतो आहे की मला फोन येत आहेत मित्रांचे की अरे कॉल का घेत नाही, कॉल का घेत नाहीत, आणि माझा व्हिडिओसुद्धा मोठा होतो आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे केवळ मी आपण आता फक्त प्लेनफील्डमधलंच शेत पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. काल मी ऑप्टिको म्हणजे तिकडे गेलो होतो. तर तिकडे ह्याच्या 10 पटीने जास्त शेती असेल. तिकडे जर जायचं म्हटलं तर कारशिवाय पर्याय नाही आहे आणि मला ते पॉसिबल नाही आहे. पण त्याचं व्हॉल्यूम जर पाहिलं तर ह्याच्या 10 पट आहे. म्हणजे मी जे काल पाहिलं ते. जाऊ द्या, पाल्लाल वाढत चाललं आहे. महत्त्वाचं काम. माझा चॅनल लाईक करा, माझा चॅनल शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझा छोटा चॅनल आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे शरद शिंदे 1323. हा छोटा चॅनल असल्यामुळे तुम्हाला थोडं शोधावं लागेल. शरद शिंदे आणि शंभू महादेवाचं चिन्ह जे असेल 1323ला, तो आपला चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.